मी तिला शिकवत होते आयुष्य आणि आज तिने मला शिकवलं प्रेम म्हणजे काय. नमस्कार सगळ्यांना. आजचा दिवस नेहमीसारखाच कामांनी सुरू झाला. सकाळी उठल्यापासून घरकामांची रांगच लागलेली असते. आई झाल्यावर माझा वेळ असं काही राहत नाही. घर झाडायचं, भांडी करायची, डबा बनवायचा हे सगळं करताना वेळ कसा जातो कळतच नाही. कधी कधी हात थकतात, शरीर दमून जातं, पण मन मात्र थकत नाही. कारण हे सगळं आपल्या घरासाठी आणि आपण आपल्या मुलांसाठी करत असतो, बरोबर ना. आणि इकडे माझे कपडे झाले होते, भांडी झाली होती, फक्त राहिला होता तो स्वयंपाक. आणि मग नंतर मी स्वयंपाक करायला घेतला. ही गॅलरी मस्त अशी स्वच्छ करून घेतली आणि त्याच्यानंतर पोळ्या करायला घेतल्या. भाजी बनवायची होती, म्हटलं आधी पोळ्याच करून घेऊ आणि मग नंतर भाजी बनवू. आपण करतो ती मेहनत मुलांना कळते का? आपण किती धावपळ करतो हे त्यांना दिसतं का? असा प्रश्न कधी कधी मनात येतो ना तुमच्या पण? माझ्याही मनात येतो. आणि आज त्याच प्रश्नाचं उत्तर मला मिळालं. मी काहीही सांगितलं नव्हतं तरी माझ्या छोट्याशा मुलीने झाडू उचलला आणि म्हणाली, आई मी मदत करते हं तुला. ती अजून खूप छोटी आहे, झाडू तिच्यापेक्षा मोठा वाटतोय, पण तिच्या मनातील भावना किती मोठी आहे बघा. तिचे छोटे छोटे हात पण आईसाठी खूप मोठा आधार झाले. आज त्या क्षणी मला जाणवलं, आपण मुलांना फक्त शब्दांनी शिकवत नाही, आपण जे करतो, जसं वागतो ते सगळं शांतपणे बघत असतात. मी तिला जबाबदारी शिकवते असं मला वाटायचं, पण आज तिने मला शिकवलं की प्रेम म्हणजे साथ देणं असतं. ती अजून खूप छोटी आहे तरी सुद्धा आईला मदत करायला तयार असते. आईसाठी यापेक्षा मोठं सुख काहीच नसतं. देवा माझ्या मुलीला नेहमी आनंदी ठेव आणि तिचे हे निरागस प्रेमळ मन असंच जपू दे. जर तुम्हाला माझा आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक, शेअर आणि कमेंट नक्की करा आणि सांगा तुमच्या घरी अशीच छोटीशी मदतनीस आहे का?